नमस्कार, मी रोहित दीक्षित. आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही. खरं तर राजकारणाची रणधुमाळी सगळ्यांनी पाहिली आहे. मतदान देखील झालेलं आहे आणि उद्या मतमोजणी आहे. मात्र राज्यभराचं लक्ष लागलं जातं ते बीड जिल्ह्याकडं, कारण बीड जिल्हा आहेच तसा. गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातलं राजकारण हे राज्य बघत आलेलं आहे आणि या राजकारणाकडं खरंच कशा पद्धतीने खेळी होती, या बीड जिल्ह्यामध्ये काय काय घडतं हे सगळे महाराष्ट्र पाहतं. मात्र यावेळेस देखील लोकसभा कशी घडली, त्यानंतर विधानसभा तशीच घडणार असे तर्कवितर्क अनेकांनी लावले. मात्र विधानसभेचं राजकारण वेगळं होतं. यामध्ये अनेक गोष्टी घडल्या. यामध्ये अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा ही पणाला लागली. मात्र याच सगळ्या गोष्टीवर आता उद्या नेमकं कोणाच्या अंगावर गुलाल उधळल्या जाणार, या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आपल्याकडं जे त्यांच्या या सगळ्या राजकारणातल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या मनातल्या गोष्टी आहेत, त्या ऐकण्यासाठी अनेक जण आतुरलेले असतात. ते दादासाहेब मुंडे आपल्याकडं आहेत, जे राजकीय दृष्टिकोनातून पूर्ण विश्लेषण त्यांच्या अनुभवातून आणि जी बीड जिल्ह्यातील राजकारण असेल, महाराष्ट्रातले राजकारण असेल, हे तंतोतंत ते त्यांच्या विश्लेषणातून मांडतात. तेच आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. सर नमस्कार, लोकाशा स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. काय तुमच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर राज्याचं कसं समीकरण असणार आहे, राज्यामध्ये कशा पद्धतीने कौल येऊ शकतो, काय सांगाल? महाराष्ट्राची विधानसभा अत्यंत महत्त्वाची विधानसभा यावेळी झालेली आहे. कारण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रानं 3 सरकार पाहिले. 3 सरकारमध्ये जवळपास बहुतांशी सगळ्या पक्षाचे लोक सत्तेत येऊन गेले. म्हणजे पहिल्या सरकारमध्ये अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आले. दुसऱ्या सरकारमध्ये महाविकास आघाडीचे 3 घटक पक्ष आले. तिसऱ्या सरकारमध्ये सुरुवातीला शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांच्यात काही दिवसांनी अजित पवारांची राष्ट्रवादी गेली. म्हणजे मनसेचा एक आमदार जर सोडला तर 287 आमदारांनी 5 वर्षात सत्तेची फळं चाखलेली आहेत. आता या पार्श्वभूमीवर ही विधानसभा झाली आणि या विधानसभेमध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा घडल्यात. लोकांना राग आला, कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडलेली लोकांना आवडलेली नाही आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष फोडलेलं लोकांना आवडलेलं नाही आहे. काँग्रेस पक्षातून अशोक चव्हाणांना ज्या पद्धतीनं बाहेर काढण्यात आलं तेही लोकांना आवडलेलं नाही आहे. या सर्व गोष्टींचा राग म्हणून खरं म्हणजे महाराष्ट्रात शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे आमचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या महाविकास आघाडीचं सरकार निवडून द्यायचं असा मानस महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या लोकांचा आहे, होता आणि राहिला आहे. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत ज्या काही गोष्टी झाल्या त्या गोष्टीचा विचार करता काल जे मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल आले, एक्झिट पोल 6 प्रकारचे आले. त्याच्यामध्ये 5 जणांनी असं सांगितलं की महायुतीचं सरकार राज्यामध्ये येईल आणि एकाने सांगितलं की महाविकास आघाडीचं येईल. आपण या 6 जणांची जर गोळाबेरीज केली आणि जर संख्या काढली तर साधारण कोणत्याही पक्षाला 160च्या पुढं जागा जातील असं कुणीही म्हटलेलं नाही. याचा अर्थ 10-12 जागा मागे पुढे झाल्या तर कुणाचंही सरकार बनू शकतं, कुणाचंही बाजूला जाऊ शकतं. अशा स्थितीमध्ये आत्ता जो सर्वे येतो आहे नवीन, त्याच्यामध्ये असं म्हटलं की साधारण 13 ते 15-17 अशा काही जागा अपक्षांच्या विजय होतील. 95लाही असंच झालं होतं आणि शेवटी झेंडा कुणाचा जरी असला तरी दांडा मात्र अपक्षांचा राहील अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेली आहे. मला वाटतं की जे अपक्ष उमेदवार निवडून येतील त्या उमेदवारांना इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सगळ्यात जास्त विश्वास हा शरदचंद्रजी पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर असेल आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार बनेल असे चान्सेस इतरापेक्षा जास्त आहेत. कारण भाजपला एक खात्री अशी आहे की आमचे कितीही लोक आले ते सरकार आम्हीच आणणार. म्हणजे ही कुठली भाषा आहे? किंवा सरकार माणसं तुमचे किती येऊ द्या, सरकार आम्हीच बनवणार. मला वाटतं की हा मेसेज काही चांगला मेसेज नाही आहे. कारण त्यांनी कालपासूनच वातावरण सुरू केलं की आम्ही या पक्षाला लगेच ताब्यात घेतलं आहे, आम्ही लगेच त्यांना हे केलं आहे. मला वाटतं असं काही नाही आहे. मीडिया काही दबावात आहे की काय अशी बी शंका येऊ लागली आहे. या सगळ्या एक्झिट पोलवालेसुद्धा काही दबावात सर्वे देत आहेत की काय अशी शंका येऊ लागली आहे. कारण एक्झिट पोलचा सर्वे हरियाणामध्ये पूर्णपणे चुकलेला आहे, तो पंजाबमध्ये चुकलेला आहे.
इव्हन देशाच्या राजकारणात सुद्धा तो लोकसभेत चुकलेला मात्र आहे. एकीकडे संजय राऊत देखील म्हणतायत की सरकार आमचंच येणार आहे, जवळपास अनेक घटक पक्ष आमच्या संपर्कामध्ये आहेत. हे देखील यामध्ये समीकरण आहे. असं कारण हो- भाजप म्हणतंय ठीक आहे आमचं सरकार येणार आहे, मात्र एकीकडे संजय राऊतांनी आज सकाळीच माध्यमांसमोर पूर्णपणे सांगितलंय की सरकार आमचंच येणार, की आमच्या जागा जास्त येणार आहेत आणि घटक पक्ष जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत. त्याचसोबत बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते देखील त्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तेच ना, किंवा सरकार बनवण्यासाठी जे लागणारं बळ आहे ते 145चा जो मॅजिक फिगर आहे ती गाठण्यासाठी सगळ्या सर्वेने असं म्हटलं की 136च्या आसपास महाविकास आघाडीच्या जागा येतील. जर हे खरंच असेल की 136च येणार असतील तर मला वाटतं की पुढच्या 9-10 जागा मिळवणं महाविकास आघाडीला तसं फारसं अवघड नाही आहे. कारण शरदचंद्रजी पवार साहेब काहीही करू शकतात असा बी एक आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. आणि मला वाटतं की काँग्रेस पक्ष दिल्लीत जे काँग्रेस पार्क पक्षाची धुरा सांभाळतात आदरणीय राहुल गांधी साहेब, ते शक्यतो धर्मनिरपेक्ष सरकारला, सेक्युलर सरकारला प्राधान्य देतील आणि महाराष्ट्राला खरंच एका वेगळ्या सरकारची गरज आहे. कारण शेतकरी, तरुण, ही जातीय समीकरणं याच्यामध्ये महाराष्ट्र प्रचंड भरडला गेला आहे 5 वर्षात. मला वाटतं की हा सगळा राग लोकांचा जर शांत करायचा असेल तर खरं म्हणजे आता काय बंद पेटीत काय माहिती नाही आपल्याला, पण लोकांनी खरंच जर असेल काही करंट असेल, अंडर करंट असेल, तर जरी वरून दिसत असलं महायुतीचं वातावरण किंवा ते एक्झिट पोल दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीचे 170च्या आसपास आमदार निवडून येतील अशी शक्यता आहे. आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार बनेल. त्या सरकारमध्ये आपल्या जिल्ह्यातली 2-3 लोक नक्की राहतील. मी खरं म्हणजे जिल्ह्यातल्या त्या तमाम लोकांना विनंती करतो, जे लोक निवडून येणार आहेत उद्या, काही आमदार कोणत्या पक्षाचे येतील, कोण असतील हे आत्ता आम्ही सांगतोय म्हणजे हे भाकीत जे आहे ते अंदाज आहे. पण जे कोणी तुम्ही येणार आहात निवडून त्यांना आमची मतदार म्हणून विनंती आहे, एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर कुठल्या तरी समूहाचे, कुठल्या तरी जातीचे आमदार न होता या जिल्ह्याचे, या मतदारसंघाचे आमदार व्हा. या जिल्ह्यात विकासाच्या काही चांगल्या योजना सरकारकडून आणता येतील का त्या आणा. या जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करता येईल का ते करा. या जिल्ह्यातली पोरं पुण्या मुंबईमध्ये आणि गुजरातमध्ये रोजगारासाठी 10-15 हजार रुपयासाठी जातात, त्यांना थांबवण्यासाठी काही रोजगार उभा करता येईल का, काही उद्योग आणता येतील का, काही सिंचनाच्या योजना आणता येतील का, याच्यासाठी या आमदारांनी काम करावं. आणि जे कोणतं सरकार येईल त्या सरकारात बीड जिल्ह्यातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांनी याची जाणीव ठेवावी, एवढीच या निमित्तानं अपेक्षा मी व्यक्त करतो. खरं तर लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर ही विधानसभा निवडणूक, या दोन्ही गटमटीमध्ये चर्चेला भरपूर उदाहरण आलं. मराठा विरुद्ध ओबीसी, काही ठिकाणी ज्या फुटी झाल्या, बंडखोरी झाल्या, ह्या देखील या ठिकाणी पाहायला मिळाल्या. मात्र विधानसभेमध्ये असं काय चाललं किंवा असं काय घडलं आहे, काय वाटतं आपल्या पूर्णपणे बुद्धिमत्तेतून आपण काय सांगू शकतो? खरं म्हणजे बीड जिल्ह्याच्या विधानसभेच्या दृष्टीने जर विचार केला तर ही विधानसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची ठरली. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या निधनानंतरची ही 3री विधानसभा आहे. पहिली विधानसभा जेव्हा झाली तेव्हा मुंडे नुकतेच गेले होते आणि सहानुभूतीच्या लाटेवर ती विधानसभा स्वार झालेली होती. दुसरी जी विधानसभा आली 2019ची, त्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा लेखाजोखा मांडला गेला आणि त्याच्यावर ती निवडणूक झाली. आणि आपण सगळ्यांना बघितलं की धक्कादायक असे निकाल त्यावेळेस 2019ला आले. स्वतः पंकजा पालवे मुंडेंना पराभव पत्करावा लागला. आता असं वाटलं होतं की ही विधानसभा अजून वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाते की काय अशी शंका होती. परंतु जसं तुम्ही म्हटलं की मराठा, मराठेतर, ओबीसी असा विषय या विधानसभेमध्ये चर्चेला गेला. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी तीव्रता होती मराठा आणि मराठेतरांची, ती तीव्रता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाणवलेली नाही आहे. कदाचित असं झालं असतं की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक ओबीसी उमेदवार आहे आणि दुसरा मराठा आहे, तर अशा वेळेस परत ती तीव्रता आली असती. परंतु अपवादाने 2 मतदारसंघ जर सोडले तर बाकीच्या मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध मराठा अशीच फाईट होती. आणि त्याच्यामुळे ह्या स्कोप तुम्हाला कमी होता की तुम्ही या जातीचं समीकरण मांडाल, समूहाचं समीकरण मांडाल, अशी परिस्थिती नव्हती. विशेषतः मी कालही चर्चा करताना हे सांगितलं की आपल्याकडे जी बंडखोरी झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत ती भारतीय जनता पक्षाची बंडखोरी आहे. आणि मला डाऊट आहे, मला संशय आहे असा की जाणीवपूर्वक
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या लोकांनी या बंडखोऱ्या करायला लावल्यात असं मला वाटतं. कारण आपण बघतोय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की बीडमध्ये संदीप क्षीरसागर सोडले तर कोणताही उमेदवार निवडून आला तरी तो महायुतीला मदत करणार आहे. आष्टीमध्ये महबूब शेख सोडले तर बाकी सगळे उमेदवार महायुतीला मदत करणार आहेत. माजलगावमध्ये मोहन जगताप सोडला तर सगळे उमेदवार महायुतीला मदत करणार आहेत. गेवराईमध्ये बदाम पंडित सोडले तर सगळे उमेदवार महायुतीला मदत करणार आहेत. फक्त केज मतदारसंघ असा आहे की जिथं सरळ फाईट झाली की जो कोणी उमेदवार विजय होईल तो त्या पक्षाचा असेल, किंवा परळी मतदारसंघ असा आहे की तिथे धनंजय मुंडे तर त्या पक्षाचे नेतेच आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तर काही कारण नाही, आणि त्यांच्या विरोधातले जे उमेदवार आहेत तेही त्यांच्या पक्षाशी बांधील आहेत. म्हणजे निवडून आलेला माणूस त्यांच्या स्वतःच्या पक्षाशी परफेक्ट बांधील असलेले केज आणि परळी हे दोनच विधानसभा मतदारसंघ आहेत. बाकीच्या मतदारसंघामध्ये निवडून आलेला उमेदवार जेव्हा विन घोषित केला जाईल त्याच्यानंतर हे ठरेल की तो कुणाबरोबर जाणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की ह्या सगळ्या संभ्रम अवस्थेला आपल्या ह्या सगळ्या जातीची समीकरणं कारणीभूत आहेत. खरं म्हणजे हा वाद यायला नको होता. विकासावर चर्चा व्हायला हवी होती, मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती, परंतु दुर्दैवानं पूर्ण विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नाही. आणि म्हणून नक्की काय, कशासाठी विधानसभेची निवडणूक झाली, कुणी केली, हे सगळे अनुत्तरी असे प्रश्न आहेत. यामध्ये जर पाहायला गेलं तर राज्यापासून ते बीड जिल्ह्यापर्यंत काका पुतण्यांचा वाद पाहायला मिळाला. आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर एकीकडे शरद पवार असतील तर दुसरीकडे अजित पवार असतील. त्यांचं ही गणित हे बीड जिल्ह्यावर फार प्रमाणात पाहायला मिळालं. अजित पवारांचेही कॅन्डिडेट आहेत, शरद पवारांचे बी आहे. या सगळ्या समीकरणावर आपल्याला काय वाटतं? खरं म्हणजे हा अत्यंत नाजूक प्रश्न आहे. जेव्हा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं घर फुटलं तेव्हा असं म्हटलं जायचं की बाबा हे घर फोडण्याच्या पाठीमागं पवारांचं घर आहे, म्हणजे बारामतीकर आहेत, अजितदादा आहेत. जेव्हा क्षीरसागरांचं घर फुटलं तेव्हाही असं म्हटलं गेलं की त्याच्यामागं परळीकर आहेत, म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांचे पुतणे वगैरे हे जे काय धनंजय मुंडे साहेब वगैरे तर ते आहेत असं म्हटलं जायला. जेव्हा पवारांचं घर फुटलं तेव्हाही परळीकडे बोट दाखवलं गेलं. स्वतः पवारांनी जाहीर सभेत म्हटलं परवा परळीमध्ये की याच्या पाठीमागे इथूनच काही लोक होते की ज्यांनी हे सगळं केलं. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर एक चांगली गोष्ट अशी घडलेली आहे, या सगळ्या फुटाफुटीच्या पार्श्वभूमीवर, की ही निवडणूक घर फोडण्याच्या संदर्भाने नव्हे तर घर जोडण्याच्या संदर्भाने लोकांच्या लक्षात राहील. कारण जयदत्त क्षीरसागरांचं घर 3 ठिकाणी फुटलं होतं, ते 2 ठिकाणी करण्याचं एक महत्त्वपूर्ण काम या विधानसभेनं केलेलं आहे. म्हणजे जयदत्त क्षीरसागरांनी जर माघार घेतली नसती तर 3 क्षीरसागरात निवडणूक झाली असती, म्हणजे 3 घरं कायमस्वरूपी शिक्का पडला असता. परंतु का कुणास ठाऊक हे सांगता नाही येणार की जयदत्त क्षीरसागरांनी का मागे घेतली, परंतु त्यांनी माघार घेतल्यानंतर जे काही राजकारण झालेलं आहे ते राजकारण घर जोडण्याचं राजकारण आहे. स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला या संदर्भात, आणि त्यांनी योगेश क्षीरसागरांना आणि जयदत्त क्षीरसागरांना एकत्र आणण्याचं अत्यंत प्रामाणिक काम केलं आहे. मला वाटतं ज्यांच्याबद्दल असं बोललं जात होतं की धनंजयनी क्षीरसागराचं घर फोडलं, मला हे माहिती नाही की धनंजयनी खरंच फोडलं होतं की नाही, पण मला हे नक्की माहिती आहे की यावेळेस योगेश क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागरांचं घर फुटलेलं जोडण्यामध्ये धनंजय मुंडेंची मोठी भूमिका आहे. आणि म्हणून ही गोष्ट आपण सकारात्मक घेतली पाहिजे की जर एखादं फुटलेलं घर जोडण्यात ही भूमिका असेल तर ही विधानसभा त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची. यामध्ये जर तोच प्रश्न तुम्हाला विचारतोय की यामध्ये सर्वात पहिल्यांदा मुंडे कुटुंब फुटलं आणि त्यानंतर क्षीरसागर कुटुंब, पहिल्यांदा मुंडे कुटुंब एकत्र झालं, नंतर क्षीरसागर कुटुंब, काय वाटतं? चांगली गोष्ट आहे ना, की शेवटी काय आहे की आता हे सगळे प्रश्न कशामुळे निर्माण झालेत माहिती आहे का? मतदारसंघ आहेत 6च, प्रत्येकाच्या घरामध्ये इच्छुक उमेदवार आहेत 3-3. म्हणजे तुम्ही कोणतंही मोठं घर काढा, त्या घरामध्ये प्रत्येकाला आमदार व्हायची इच्छा झाली आणि त्याला काय वाटतं की नाही माझं काहीतरी वेगळं कर्तृत्व आहे. म्हणजे अशी सोय नाही आपल्याकडे की प्रत्येकाच्या मुलाला आमदार करण्याची. आणि खरं म्हणजे या महत्त्वाकांक्षेतून हे फुटलेले घर आहेत. हे काय लोकांच्या सोयीसाठी फुटलेत का? लोकांचं कल्याण करायचं म्हणून फुटलेत का? की फलाण्या कार्यकर्त्याला न्याय भेटला नाही म्हणून मी तुम्हाला सोडतोय असं कुणी म्हणलंय का? तर नाही, स्वतःला काहीतरी भेटलं नाही पात्रते असून सुद्धा, आणि म्हणून हे घरं फुटलेले आहेत. आता अशा वातावरणामध्ये जर ते घरं जोडले जात असतील
तर खरं म्हणजे आपण शुभेच्छा द्यायला पाहिजे त्यांना की बरं झालं वा, चांगला मेसेज गेला. मग परळीत बहीण भाऊ एकत्र झाले, बीडमध्ये क्षीरसागर एकत्र झाले. आम्ही तर सदिच्छा व्यक्त करतो की बारामतीसुद्धा अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावेत आणि महाविकास आघाडी सरकार यावं. आता यामध्ये दुसरा एक प्रश्न विचारतो की लोकसभेमध्ये मराठा ओबीसीचं आरक्षणाचा जो विषय होता तो एकदम उफाळून आलेला होता. त्यामुळंच लोकसभा कशा पद्धतीने गेली हे सगळ्यांनी पाहिलं. याच्यावर अनेक कमेंट्स झाल्या, सोशल मीडियावर अनेक गोष्टी समोर आल्या. मात्र विधानसभेमध्ये जरांगे पाटलांनी ज्या काही खेळी केल्या, ह्या खेळी खरंच या विधानसभेमध्ये म्हणजे खरंच प्रभावी पडल्या का? खरं म्हणजे हे धाडसाचं होईल माझं म्हणणं, पण जे काही घडलं आहे ते जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दृष्टीनं चुकीचं घडलं आहे. कारण विधानसभेच्या निकालानंतर याचा सगळ्यात जास्त परिणाम जर कुणा होणार असेल तो जरांगे पाटलांच्या आंदोलनावर होणार आहे. कारण जरांगे पाटलांचं आंदोलन प्रचंड उंचीला गेलेलं होतं. लोकसभेमध्ये जरांगे पाटलांच्या शब्दाला प्रचंड किंमत होती. जरांगे पाटलांनी एखादा शब्द जर फेकला तर तो शब्द झेलण्यासाठी हजारो तरुण, लाखो तरुण उभे असायचे. परंतु लोकसभेमध्ये जो रिझल्ट्स आला त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटलं की नाही, आपण सभागृहाच्या बाहेर राहून काही होणार नाही, तर आपली पोरं सभागृहात गेली पाहिजेत. आणि म्हणून उपेक्षित वंचित मराठा समाजाची जी लढाई जरांगे पाटील लढतायत त्यांच्यापैकीच काही मुलं जर सभागृहात गेली तर ही लढाई अधिक सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला तीव्र करता येईल आणि आपली जी मागणी ती आपल्या पदरात पाडून घेता येईल. खरं म्हणजे या कल्पनेतून त्यांनी विधानसभा लढाव्या असा मुद्दा पुढं आला. जरांगे पाटील मी म्हटल्याप्रमाणे ते हुशार आहेत फार. ते निर्णय एकटे घेत नाहीत, ते निर्णयासाठी एखादी ॲक्शन घेतात आणि त्या ॲक्शनची रिॲक्शन काय आहे याची वाट बघतात. त्यांनी सुरुवातीला लोकसभेलाही म्हटलं होतं त्यांनी खरं म्हणजे की मी निवडणुका लढेल, पण त्यावेळेस त्यांच्यावर सामाजिक प्रेशर वाढलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आपण लोकसभेच्या निवडणूक लढायचं नको, आपण काहीतरी वेगळं करूया, आपण देवेंद्र फडणवीसच्या विरोधात जो विचार पुढे जाईल त्याला मदत करूया. आणि तसंच झालं की देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये जरांगे अधिक पवारसाहेब अधिक महाविकास आघाडी बरोबर विजय असं समीकरण तयार झालं होतं. लोकसभेतलं हे समीकरण कायम राहिलं तर सामान्य पोरांना आमदार होण्याची संधी होती. हे जर समीकरण कायम राहिलं असतं तर. आणि मग जरांगे पाटलांनी विचार केला की एकट्या जातीवर काही हे जमणार नाही, त्याच्यासाठी आपण अन्य घटक बरोबर घेतले पाहिजे जे लोकसभेमध्ये त्यांना मदत केली होती. आणि म्हणून त्यांनी दलितातली जी दलित म्हणतो आपण, दलित म्हणण्यापेक्षा पर्टिक्युलरी आंबेडकरी चळवळीतली काही माणसं एकत्रित केली आणि त्यांना सांगितलं की आपण वेगळं समीकरण करू. मुस्लिम समाजामधले काही धर्मगुरू त्यांनाही बोलवलं गेलं आणि धर्मगुरू, आंबेडकरी नेते आणि जरांगे पाटील अशा तिघांचं कॉम्बिनेशन झालं आणि ठरलं की आपण काही जागा लढूया. त्यांनी सगळी तयारी केली. त्यांनी सुरुवातीला आवाहन केलं की तुम्ही अर्ज करा आमच्याकडे. मग लोकांनी अर्ज केले. मग त्यांनी सांगितलं तुम्ही अर्ज भरा. मग त्यांनी अर्ज भरले. नंतर सांगितलं छाननी झाल्यावर माझ्याकडे या. मग ते लोक सगळे त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणले की मी हा निर्णय तुम्हाला 28-29 तारखेला देतो. आणि 2-4 दिवस त्याच्यामध्ये गेले. तुम्ही जर त्या दरम्यानच्या सोशल मीडियामध्ये जर बघितलं असेल तर सगळे अर्ज ही जरांगे पाटलांच्या आदेशावरून भरलेत अशाच पोस्ट होत्या. म्हणजे जेवढ्या उमेदवारांनी अर्ज भरले ते जरांगे पाटलांच्या सूचनेवरून भरले गेले होते. त्यानंतर निवडणुकीमध्ये जेव्हा प्रत्यक्ष जरांगे पाटलांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी सांगतोय तुम्ही अर्ज माघार घ्या, मला निवडणूक लढायची नाही. मला वाटतं त्यानंतर ज्या लोकांनी अर्ज भरले होते त्यांच्या आदेशाप्रमाणे त्या सगळ्या लोकांनी अर्ज माघारी घेतले नाही. याचा अर्थ काय समजायचा आम्ही की ते जरांगे पाटलाचं ऐकत नाहीत. उलट काही भरलेले अर्ज अपक्ष ठेवण्यात आले आणि सोशल मीडियामध्ये जरांगे पाटलाबरोबर काम करणारे अनेक महत्त्वाचे लोक, मग त्यामध्ये काही पत्रकार आहेत, त्यामध्ये काही महाराज लोक आहेत, त्यामध्ये दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते आहेत, या लोकांनी असा संदेश दिला सोशल मीडियामध्ये की आपल्याला सांगावा येणार आहे, शेवटच्या क्षणाला आपल्याला निरोप येणार आहे, कुणाचं तरी नाव पाटील जाहीर करणार आहेत आणि मग आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. या संदर्भात सुद्धा मतांतरं झाली आणि शेवटी जरांगे पाटलांना कोणाचंही नाव सांगता आलं नाही. त्यांची हतबलता दिसली त्याच्यामध्ये. शेवटी त्यांना प्रश्न पडला की एकाचं नाव सांगितलं तर बाकीच्या अंगावर येतील.
त्यापेक्षा आपण कुणाचंच नाव सांगायचं नको. आणि त्यांनी शेवटी ही भूमिका घेतली की निवडणुका आणि राजकारण हे माझं क्षेत्र नाही आहे, मराठ्यांच्या आरक्षणासाठी मी तुमच्याबरोबर आहे, माझा तुम्हाला त्या आरक्षणासाठी काय फायदा करून घ्यायचा तो घ्या, मी राजकारणात कुणाचं नाव घेणार नाही. आणि या संभ्रमावस्थेमध्ये मला असं वाटतं की जरांगे पाटील जेव्हा कोणाचं नाव घेत नाहीत असं लक्षात आलं, तेव्हा विशेषतः मराठा समाजातल्या लोकांनी विचार केला की आता जरांगे पाटील जर नाव घेत नसतील तर आपण किमान शरद पवारांचा माणूस पडू द्यायचा नाही. आणि म्हणून महाविकास आघाडीला मतं देण्याचा कल 2 दिवसात वाढला. याचा अर्थ काय समजायचा आपण, तर हे सगळ्या गोष्टी मला वाटतं या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलावर परिणाम करणारे आहेत. कदाचित जे लोक दुखावले गेलेत या सगळ्या प्रक्रियेत ते लोक उद्यापासून जरांगे पाटलांच्या निर्णयाच्या विरुद्ध बोलायला, जाहीरपणे बोलायला सुरुवात करतील की काय अशी शंका आहे. कारण बीडच्या राजकारणात जर तुम्ही विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये जर चुकून देवेंद्र फडणवीसला मानणाऱ्या आमदारांची संख्या जर जास्त झाली तर त्याचा तुम्हाला एकदम सामाजिक गंभीर परिणाम बघायला मिळेल 4 दिवसात. असं वाटतं का जर विचार केला की जरांगे पाटलांची जी निर्णय क्षमता होती ती खरं तर स्ट्रॉंग होती असं प्रत्येकाला वाटतं, मात्र यावेळेसची निर्णय क्षमता ही कुठंतरी डगमगलेली वाटली का? नाही, असं नाही वाटत मला. डगमगली वगैरे असं नाही आहे. जरांगे पाटलांनी त्या संदर्भात एक गंभीर विचार केलेला असावा आणि त्यांचं त्यांच्या पातळीवर बरोबर आहे. यामध्ये त्यांनी निवडणुका झाल्यानंतर आपण पुन्हा उपोषणाला एक सामूहिक उपोषण त्यांनी करणार आहेत असं त्यांनी ठरवलं आहे. नाही, यामध्ये काहीतरी त्यांचा वेगळा हेतू असू शकतो. नाही, आता त्याच्यामध्ये काही मतांतर होतील कदाचित. कारण सुरुवातीला काय होतं की कुणबी नोंदी ज्यांना सापडल्या त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र द्यावं असं ठरलं होतं. खरं म्हणजे मराठवाड्यामधल्या बहुतांशी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र भेटलेले आहेत. आणि खरं म्हणजे त्याच वेळेस हे आंदोलन थांबायला हवं होतं. कारण मराठवाड्यासाठीच हा आंदोलन होतं. हा लढा खरं म्हणजे मराठवाड्यातल्याच उपेक्षित मराठा समाजाच्या पोरांसाठी होता. दुर्दैवाने त्यांना कोणी सांगितलं माहिती नाही, पण नंतर मराठवाड्याचा प्रश्न सुटल्यावर सुद्धा ते संबंध मराठवाड्याची मागणी, महाराष्ट्राची मागणी घेऊन बसले. नंतर त्यांनी नवीन काही मागण्या केल्या आणि मग सगळे सोयऱ्यासारखी अत्यंत किचकट मागणी त्यांनी केली आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे हे आंदोलन पुढे चालू राहिलं. मात्र यामध्ये एक चर्चा पाहायला मिळते की जरांगे पाटील जे सर्वसाधारण मराठ्यांसाठी जो लढा त्यांनी उभा केला आहे ते एकनिष्ठ त्यांच्यासोबत आहे, मात्र मराठा समाजातीलच राजकीय दृष्टिकोनातून जे समाज बांधव आहेत ते त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी या काळामध्ये तरी कुठंतरी जरांगे पाटलांचं ऐकलं नाही असं चर्चिलं जात आहे. नाही, त्याचं कारण आहे की संबंध मराठवाड्यामध्ये विधानसभेच्या 46 जागा आहेत आणि 46 जागेमध्ये आम्ही थोडंसं राजकारणाचा आपल्याला नाद असल्यामुळे आपण अत्यंत बारकाईने त्याचं निरीक्षण जेव्हा केलं तेव्हा असं लक्षात आलं की साधारण 30-35 जागा अशा आहेत की जिथे जरांगे फॅक्टर परिणाम करू शकला असता. आणि जर जरांगेंनी खरंच गंभीरपणे विधानसभा लढवल्या असत्या आणि थोडी सौम्य हुकुमशाही दाखवली असती आणि सांगितलं असतं की नाही, हा उमेदवार मी ठरवला आहे, याला मी तिकीट दिलं आहे, तुम्ही याचं काम करायचं, मला काही सांगायचं नाही, अशी जर त्यांनी भूमिका घेतली असती तर कदाचित जरांगे पाटील त्या 10-15 लोकांना आमदार करू शकले असते जे लोक आमदार होण्याचं स्वप्नातही विचार करू शकत नाहीत. अशा लोकांना सभागृहात जाण्याची संधी आली असती. कारण तशी परिस्थिती मराठवाड्यातली की एकटे जरांगे नव्हते, जरांगेबरोबर असलेले इतर जे सेक्युलर मत आहेत, विशेषतः मुस्लिम आणि दलित, हे जरांगे पाटलासोबत गेले असते आणि मग हे 3 समूह मोठे जर एकत्रित आले असते तर मला वाटतं की त्या 30-35 जागेमधल्या किमान 10 ते 15 या दरम्यान काही नवीन पोरं आमदार म्हणून सभागृहात गेले असते आणि ती लढाई त्या पोरांनी सभागृहामध्ये केली असती आणि राहिलेली जी रस्त्यावरची लढाई ती जरांगे साहेबांनी केली असती, जरांगे पाटलांनी केली असती. मला वाटतं की यांचा जर समन्वय झाला असता तर त्या आंदोलनाला अधिक चांगली धार आली असती. दुर्दैवानं जरांगे पाटील कितीही आक्रमकपणे रस्त्यावर बोलत राहिले आता इथून पुढे तरीसुद्धा त्यांची भूमिका सभागृहात मांडणारी त्या पट्टीतली माणसं मला वाटत नाही की सभागृहात येतील. त्याचं कारण हे एक बेसिक की जे आमदार निवडून येणार आहेत त्यांनी जसं मराठा समाजाला सांगितलं की आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करू, तसं त्यांनी ओबीसीलाही विश्वास दिला आहे की आम्ही तुमच्या विरोधात काही करणार नाही. म्हणजे त्याच्यामुळं निवडून गेलेला सभागृहातला आमदार आहे तो कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही समूहाचं नेतृत्व करणार नाही, तर तो त्या मतदारसंघाचं नेतृत्व करेल आणि मतदारसंघात असलेल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येऊन चालण्याची त्याची जी भूमिका असेल त्या भूमिकेमुळे तो जरांगे पाटलांना एकतर्फी मदत करणारा सभागृहात एकही आमदार असणार नाही. आणि त्याच्यामुळे ही गोष्ट त्यांचे अपयश वगैरे असं नाही म्हणता येणार, पण त्यांनाचं जे फिडिंग होतं, त्यांच्या डोक्यात जे फिडिंग होतं ते फिडिंग कुठंतरी डिस्टर्ब झालं. त्यांना कुठंतरी इंटरनली असं वाटलं की नाही आपण जर असं केलं तर मग
कदाचित त्यांनी काही ओबीसीच्या मुलांना, काही दलितांच्या मुलांना, काही मुस्लिम मुलांना पकडलं असतं आणि त्यांना त्या मतदारसंघात पाठिंबा दिला असता. समजा 15 मधले 3-4 ओबीसीचे, 1-2 दलिताचे, 2 मुस्लिमांचे आणि 10 मराठा समाजाचे असे आमदार जर सभागृहात गेले असते तर मला वाटतं की जरांगे केवळ नेता म्हणून नव्हे तर एक सगळ्या दृष्टीनं एक चांगला माणूस म्हणून, एक चांगलं प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून अधिक पुढे गेले असते. दुर्दैवानं त्यांना हे जमलं नाही. का जमलं नाही हे आज आपण सांगू शकणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट होईल. नक्कीच पाहायला मिळतं की निवडणुकीचा निकाल कशा पद्धतीने लागणार आहे ही सगळी संभ्रम अवस्था आहे. कारण अनेक वर्षांचा कालावधी आहे, अनेक निवडणुका या बीड जिल्ह्याने पाहिलेल्या आहेत. मात्र यावेळेस जी संभ्रम अवस्था आहे मात्र ती खरी तर नाही आहे. मात्र यावर तुम्हाला काय वाटतं की बऱ्याच जणांचं असं टार्गेटली बोललं जातं, सोशल मीडियावर बोललं जातं की की ही संभ्रम अवस्था आहे, कोण काय कधी होईल काही सांगता येणार नाही. एकीकडं तोच मुद्दा वापस तुम्हाला बोलतोय की एकीकडं मराठा आणि एकीकडं ओबीसी हाच प्रकार इथं चालला जाईल असं बोलले जाते. मात्र जरांगे पाटलांच्या निर्णयानंतरचा बीड जिल्हा, जालना आणि संभाजीनगर ह्या तिन्हीमध्ये एक तफावत पाहायला मिळाली. ती फार मोठी पाहायला मिळाली. काय वाटतं? बरोबर आहे. ते जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा प्रभाव असलेले हे मोठे जिल्हे आहेत. विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये त्याची तीव्रता जास्त होती. त्याचं कारणही बेसिक हेच आहे की जरांगे पाटील या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि आता असं परिस्थिती की कदाचित ते भूमिपुत्र असलेल्या मतदारसंघातही आमदार ओबीसीचा होतो की काय अशी शंका आहे. बीडचा आमदार तर आता जवळपास हे निश्चित झालं आहे की तो ओबीसीचाच होणार आहे. म्हणजे या क्षणापर्यंत जे फिडिंग आहे माझं तर ते हेच आहे की आता तुमची इच्छा असो नाही तर नसो, क्षीरसागर मुक्तीचा नारा हा तर संपलेला आहे. इथे जो कोणी उमेदवार निवडून येणार आहे तो क्षीरसागरच असणार आहे. म्हणजे इथेही ओबीसीचा आमदार होणार आहे. खरं म्हणजे ओबीसीने अधिक चांगलं प्लॅनिंग केलं असतं तर गेवराईतसुद्धा ते ओबीसीचा आमदार करू शकले असते. इव्हन माजलगाव मतदारसंघातसुद्धा जी फिडिंग आहे किंवा आम्ही स्वतः तिथे फील्डवर होतो, आम्ही बघितलं आहे तिथं काम की तिथे आता ओबीसीची एकता होऊ शकली नाही म्हणून ओबीसीचा आमदार होणार नाही. म्हणजे ओबीसीमधले 2 चेहरे जर आले नसते आणि ओबीसीचा एकच चेहरा माजलगाव मतदारसंघात आला असता तर सरळ फाईट झाली असती. महाविकास आघाडी आणि ओबीसीचा जो कोणी आला आहे तो झाली असती. पण दुर्दैवानं तिथं ओबीसी एकत्र येऊ शकला नाही आणि म्हणून तिथं खरं म्हणजे आडसकर आणि मोहन जगताप अशी फाईट होईल किंवा प्रकाश सोळंके आणि मोहन जगताप अशी फाईट होईल. म्हणजे याचा अर्थ मोहन जगताप फाईटमध्ये आहेत, म्हणजे मोहन जगताप ठरलेली फाईट आहे. आता हे सगळं तुम्ही जर मतदारसंघात बघितलं म्हणजे जसं आष्टीमध्ये धोंडे विरुद्ध धस अशी फाईट पहिल्या दिवसापासून या दोघांपैकीच एक आमदार होणार आहे. मला वाटतं की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही विचार केला की तुम्ही आपण म्हणतो की तसं दिसतंय पण तसं नाही, तसं आहे पण तसं नाही, असं जे आहे ना असं काही नाही. शेवटी या जिल्ह्यामध्ये राजकारणात आणि समाजकारणात काम करणारे ओबीसीचे नेते या जिल्ह्यात परंपरेने आहेत. म्हणजे ते गंगाधर आप्पा बुरांडे असतील, केशरबाई क्षीरसागर असतील, ते गोपीनाथ मुंडे असतील, ते बबनराव ढाकणे असतील, ते पंडितराव दौंड असतील, ही एक ओबीसीची लाईन आहे. दुसरीकडे मराठा समाजाचं नेतृत्व करणारी एक लाईन आहे. मग ते अगदी श्रीपतराव कदमापासून जरी विचार केला आपण, श्रीपतराव कदम असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, त्यानंतर शिवाजीरावदादा पंडित असतील, बाबूराव आडसकर असतील, त्यानंतर जाधव म्हणून आपल्याकडे एक नेते होते मराठा समाज ते असतील, आजबे असतील, ह्या सगळ्या माजलगावचे डक असतील. म्हणजे 2 लाईन म्हणजे समांतर लाईन म्हणजे मराठा समाजाचं नेतृत्व आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व असं नेतृत्व करणारे एक फळी म्हणजे दुसऱ्या जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीने सातत्यानं नेतृत्व केलेला हा जिल्हा आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये मला नाही वाटत की भविष्यात सुद्धा असं काही वेगळं काही घडेल. दोघे ओबीसी आणि मराठा मिळून मला वाटतं या जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याची आपली जबाबदारी आहे. नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर 6 मतदारसंघ आहेत आणि 6 मतदारसंघामध्ये लढत ही एकीकडं मित्रपूर्ण लढत आहे आष्टीमध्ये, तर एकीकडं तत्वांच्या काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती आहेत. गेवराई मतदारसंघात पंडित आहेत, त्यामध्ये जे माजी आमदार आहेत लक्ष्मण पवार यांना देखील बराच फटका या 2 पंडितांमुळं पडेल असं चर्चिलं जातं. या 6 मतदारसंघामध्ये काय वाटतं कोण कुठे येऊ शकतं, काय सांगाल? म्हणजे मतदान होईपर्यंत हेच निश्चित नव्हतं की लढत कुणात आहे. परंतु मतदान झाल्यानंतर जे आपण आपल्या सोर्सप्रमाणे माहिती घेतोय त्याच्यामध्ये हे निश्चित झालं आहे की कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाची फाईट होणार आहे. म्हणजे परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध
देशमुख अशी फाईट, केजमध्ये साठे विरुद्ध मुंदळा फाईट, बीडमध्ये दोन्ही क्षीरसागरांची फाईट, आष्टीमध्ये धस आणि धोंडेंची फाईट, माजलगावमध्ये जगताप सोळंके अशीच अंतिम फाईट होईल आणि गेवराईमध्ये बदामराव पंडित, लक्ष्मण पवार आणि विजयसिंह पंडित असं तिरंगी जरी सामना दिसत असला, परंतु आम्हाला 1995चा एक अनुभव आहे की अशी स्थिती जेव्हा तयार होते तेव्हा काहीतरी धक्कादायक निकाल येतो. 95ला 3 उमेदवारांना 29 हजार मतं पडली आणि शेवटच्या राऊंडला 450 मताच्या फरकात 3 जण राहिले आणि साधारण 200-250 मतांनी बाजीराव जगतापांचा विजय झाला. मला वाटतं की गेवराईमध्ये आत्ता ती पोझिशन आहे. दोन्ही पंडित आणि पवार समांतर अंतरावर चालले तर तिथं प्रियंका खेडकरसारखा वंचित पक्षाचा उमेदवार विजय होऊ नये इतकं काटावरची लढत गेवराई मतदारसंघात आहे. म्हणजे या क्षणापर्यंत गेवराई हा एकमेव मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघाची अवस्था असं छातीठोकपणे कुणी सांगू शकत नाही की ते हेच विजय होतील, अशी स्थिती तेवढ्याच एका मतदारसंघात आहे. बाकीच्या 5 मतदारसंघात जवळपास मला वाटतं की स्थिती क्लिअर झाली, फाईट कुणात आहे ही. आता राहिला विजयाचा प्रश्न. तर जे काही एक्झिट पोल वगैरे आहेत किंवा स्वतःचे फील्डवर कार्यकर्ते उभा राहून बोलले तर त्यांच्यात असंच मत आहे किंवा आष्टीमध्ये धोंडे विजय होतील, बीडमध्ये योगेश क्षीरसागर विजय होतील आणि परळीमध्ये धनंजय मुंडे विजय होतील. याचा अर्थ असा की पूर्व पश्चिम ही जी दिशा आहे त्या दिशेवर महायुती आपलं स्वतःचं अस्तित्व ठेवेल आणि केज, माजलगाव आणि गेवराई या 3 विधानसभा मतदारसंघ म्हणजे दक्षिण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा विजय होईल. म्हणजे सरळ 6 जागेमध्ये 3 जागा महायुतीच्या पारड्यात जातील आणि 3 जागा आघाडीच्या ताब्यात जातील. मला वाटतं की ही गोष्टसुद्धा अनपेक्षित अशी गोष्ट आहे. कारण लोकसभेच्या निकालानंतर या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीने 5 जागा जिंकाव्यात असं वातावरण होतं आणि जर त्या 5 जागा जिंकू शकत नसेल महाविकास आघाडी तर हे महाविकास आघाडीचं अपयश आहे. म्हणजे नेमकं महायुतीने असं काय केलं आहे की जेणेकरून 4 महिन्यापूर्वी लोकसभा जिंकलेल्या पक्षाला विधानसभेच्या सगळ्या जागा जिंकता येत नाहीत. मला वाटतं की राज्य सरकारची काही धोरणं याला कारणीभूत आहेत. विशेषतः लाडकी बहीण योजना काही ठिकाणी पावते की काय अशी शंका आहे. आपण राज्यातही जर बघितलं तर साधारण 15 ते 20 मतदारसंघामध्ये लाडकी योजना जी लाडकी बहीण योजना आहे याचा परिणाम झालेलं दिसतंय. पण प्रत्यक्षात काय होईल हे आपल्याला उद्या साधारण 11-12 वाजेपर्यंत कळेल. परंतु बीड जिल्ह्यामध्ये मात्र असं फार कुणीतरी 4-5 जागा जिंकेल आणि एखाद्याला 1 जागा येईल अशी स्थिती आता या क्षणापर्यंत नाही. नक्कीच सर, धन्यवाद. खरं तर सखोल चर्चा आपली बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघावर झालेली आहे. खरं तर नमस्कार. काय जर पाहायला जर गेलं तर बीड जिल्ह्यातील जी मतदारसंघ आहे संभ्रम अवस्था आहे. सोशल मीडियावर जरी पाहायला गेलं तर प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या दृष्टिकोनातून काय होईल, कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येईल अशा स्टेटस पोस्ट टाकत आहे. मात्र आजची जी दादासाहेब मुंडेंनी जी सखोल चर्चा करत आपले विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे हे खरंच मोलाचंच उद्यासाठी ठरणार आहे. आणि नेमकं सरकार कसं येऊ शकतं, काय नेमकं समीकरण असू शकते हे देखील या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. अशाच मुलाखती पाहण्यासाठी लोकाशा टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.